हम सब उसकी ओर देखें। थैंक यू लॉर्ड, थैंक यू लॉर्ड। तुझसा कोई नहीं है खुदा, हम तेरे सामने झुकते हैं। तूने आज तक हमें संभाला, इसलिए धन्यवाद करते हैं। हमें यहाँ पर एक साथ रखा है, इसलिए धन्यवाद करते हैं। Thank you, Lord. Thank you for giving us this opportunity to worship you, Lord. हे यीशु दाता मेरे खुदा, करता हूँ स्तुति आराधना। हे यीशु दाता मेरे खुदा, करता हूँ स्तुति आराधना। घुटनों से ऊंचा, कमर से भी ज्यादा तुझ में डूबूं, यही ख्वाहिश मेरी। घुटनों से ऊंचा, कमर से भी ज्यादा तुझ में डूबूं, यही ख्वाहिश मेरी। तेरे प्रेम की ऊंचाई को, चौड़ाई और गहराई को जानूं प्रभु, बस यही ख्वाहिश मेरी। तेरे प्रेम की ऊंचाई को, चौड़ाई और गहराई को जानूं प्रभु, बस यही ख्वाहिश मेरी। घुटनों से ऊंचा, कमर से भी ज्यादा तुझ में डूबूं, यही ख्वाहिश मेरी। घुटनों से ऊंचा, कमर से भी ज्यादा तुझ में डूबूं, यही ख्वाहिश मेरी। अपने आग से भर मुझे, अपनी शक्ति से भर मुझे, अपने जीवन से भर मुझे तेरे काम के लिए। अपनी आग से भर मुझे, अपनी शक्ति से भर मुझे, अपने जीवन से भर मुझे तेरे काम के लिए। अपनी आग से भर मुझे, अपनी शक्ति से भर मुझे, अपने जीवन से भर मुझे तेरे काम के लिए। घुटनों से ऊंचा, कमर से भी ज्यादा तुझ में डूबूं, यही ख्वाहिश मेरी। घुटनों से ऊंचा, कमर से भी ज्यादा तुझ में डूबूं, यही ख्वाहिश मेरी। तेरी महिमा हो हमारे सारे कामों में खुदा। थैंक यू लॉर्ड, थैंक यू फादर। ए दुनिया के लोगों, ऊंची आवाज करो, गाओ खुशी के गीत, उसका गुण
इबादत करो उसकी, इबादत करो। याद रखो कि वही एक खुदा है, हमको ये जीवन उसी ने दिया है। उस जगह
जाता है। जब मैं पुकारूं तू दौड़ आता है। जब मैं गिरूं मुझे उठाता है। हालेलुया, हालेलुया, आइए हम सब कहें हालेलुया, 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 ओ हालेलुया, 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 हालेलुया। सारे जहां में तुझसा कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु है ही नहीं। सारे जहां में तुझसा कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु है ही नहीं। घुटने मैं टेकूं बस तेरे सामने, तू है मेरा प्रभु, तू मेरा पिता। हालेलुया, 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 ओ हाले हाले हालेलुया, 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 पवित्र तू, पवित्र तू, पवित्र यीशु। आइए हम सब कहें पवित्र, पवित्र तू, पवित्र, पवित्र तू, पवित्र यीशु। प्यार है, हाँ तुझसे प्यार है, हाँ तुझसे प्यार है यीशु। प्यार है, प्यार है, तुझसे प्यार है, हाँ तुझसे प्यार है यीशु। प्यार है, हाँ तुझसे प्यार है, सिर्फ तुझसे प्यार है यीशु। हालेलुया, ओ हालेलुया, हालेलुया।
सिर्फ तुझे ही महिमा हो परमेश्वर, सिर्फ तुझे ही सारा आदर, सारी महिमा केवल तुझे ही परमेश्वर। थैंक यू लॉर्ड। धन्यवाद करते कि जब हम तुझे पुकारते तू दौड़ कर आता है। धन्यवाद करते कि तू हमारी डाल बनकर हमें बचाता है। धन्यवाद करते कि तू हमें नया दिन दिखाता है, करुणा से नया दिन दिखाता है। We thank you for your mercy is new every morning, Lord. तुझा अनुग्रह दर सकाळी नवीन होता है, त्याबद्दल उपकार मानतो परमेश्वर. Thank you, Lord. हम तेरा धन्यवाद Thank करते you हैं. for grace upon grace upon अनुग्रह के grace. ऊपर अनुग्रह, अनुग्रह के ऊपर अनुग्रह के लिए Thank you, Father. धन्यवाद You करते are the हैं. one who sustains us. केवल तू ही है जो हमें ले चलता है, जीवित रखता है. तू ही हमारा दृढ़ गढ़ है खुदा. Thank you, Lord. We offer you this worship, accept it as a pleasing sacrifice. ये आराधना तुझे अर्पण करते हैं, तुझे भावने वाली अर्पण की नहीं, इसे स्वीकार कर. Help our words, let our words be pleasing to you, Lord. हमारे शब्दों को, हमारे वचनों को मदद करके वो तुझे भावने वाला रहे प्रभु. In Jesus' name I pray, amen. येशूच्या नावात सर्वांना सलाम. दगडांचे पाठ्यांवर लिहिणारा परमेश्वर आज पण जिवंत आहे. आपण त्या जिवंत परमेश्वराकडे गेलो ना, तर तो परमेश्वर आपल्या या दगडांचे पाठ्यांवर तो पुन्हा लिहून देणार. तर तो काय करतोय, ते दगडांचे पाठ्या प्रभूकडे घेऊन जातोय. 40 दिवस 40 रात्र त्या पर्वतावर राहतोय. अन्न खात नाही, पाणीही पित नाही. म्हणजे परमेश्वरच्या समोर जेव्हा आपण राहतो, खरोखरच आपल्याला अन्न आणि पाण्याची गरज नाही आहे. जसं मत्तेरची शुभवर्तमान त्याचा 4था अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये परमेश्वरचं वचन असं आहे की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणारे प्रत्येक शब्दाने जगतो. देवाचा मुखातून निघणारा शब्द मजकडे आहे का? जर मजकडे देवाचा मुखातून निघणारे शब्द आहे तर मी नक्की जगेन. तर देवाचा मुखातून निघणारे शब्द मजकडे राहणं अति आवश्यक आहे. कोणाचा शब्द पाहिजे? बाबांचा शब्द, आईंचा शब्द, मित्राचा शब्द, नवरदेवाचा शब्द, नवरीचा शब्द, मुलांचा शब्द, आई वडिलांचा शब्द, भावांचा शब्द. कोणाचा शब्दाची आपल्याला गरज आहे? कोणाचा शब्द आपल्याकडे आहे? कोणाचा शब्दावर आपण मनन करतो? कोणाची शब्द आपली सामर्थ्य आहे? मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाचा मुखातून निघणारा प्रत्येक शब्दाने जगतोय. ते शब्द आपल्याला पाहिजे. आज दुनियात खूप काही शब्द आपल्याला भेटतं, पण देवाचा शब्द माझ्याकडे आहे का? देवाचा मुखातून निघणारा शब्द माझ्याकडे आहे का? मला मदत करणारा शब्द माझ्याकडे आहे का? मला जीवन देणारा शब्द माझ्याकडे आहे का? ते शब्द माझ्या कानीत पडतं, मी एक जिवंत धोंडा होऊन जातोय. आपण काय होतोय? जिवंत होऊन जातोय. आपल्यामध्ये जीवन राहतोय. कोणाकडे जीवन नाही? ज्याच्याकडे देवाचा शब्द नाही, त्याच्याकडे जीवन नाहीये. ज्या कोणाकडे देवाचा शब्द आहे, तो जगतो, तो जिवंत आहे. त्याचमध्ये जीवन आहे. आपल्याला जीवनाची गरज आहे. आपण जीवनासाठी खटपट करतो. का कमवतो आपण? पैसे कमवण्यासाठी. का पैसे कमवतो आपण? खाण्यासाठी. है ना? म्हणजे मनुष्य खातो तर जगतो. तर प्रभू बोलत आहे, फक्त भाकरीने नाही, पण देवाच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्दाने मनुष्य जगतोय. तर ते शब्द आपल्याला पाहिजे. त्या दिवशी जेव्हा तो मोशे देवासमोर गेला, देव बाप्पा मोशे सोबत बोलला आणि मोशेला स्वतःच्या हाताने
लिहून दिलेलं आहे. तर आज आपला कोश काय आहे? आपल्या अंतःकरण आहे. आपल्या अंतःकरणामध्ये देवाचे शब्द राहणं अति आवश्यक आहे. आपण जीवनात काय ठेवतो? खूप काही ठेवतोय. त्यांनी काय बोलला, ह्यांनी काय बोलला, ह्याचे हिशोब काय, त्याचे हिशोब काय. परंतु आपल्यामध्ये एकच हिशोब राहायला पाहिजे, देवाचे वचन. प्रभू सर्व काही करू शकतोय. पहिल्याप्रमाणे पुन्हा आपलं जीवन कसं होणार? कोण करू शकणार? फक्त देव, आहे ना? खूप समय आपल्याला असं वाटतं, की माझं जीवन पहिल्यासारखं राहिलं झालं तर किती चांगलं झालं असतं, नाही का? पण आपण हं. म्हणतो, "बाबा, ते वेळ काय झाला? गेला, निघून गेला." आहे ना? जीवनामध्ये या परिस्थितीमध्ये खूप समय असं होऊ शकतं, की वेळ काय होतोय? निघून जातोय. परंतु काय होतंय? जो कोणी परमेश्वरावर भाव ठेवतो, परमेश्वर त्याच्यासाठी सर्व काही पुन्हा नवीन करू शकतोय. पुन्हा नवीन जीवन देऊ शकतोय, नवीन आशीर्वाद देऊ शकतोय आणि आपण सर्व पूर्ण रीतीने नवीन होऊन जाणार. परमेश्वरने जे आपल्याला आज्ञा दिलेली आहे, त्याप्रमाणेच आपल्याला करायचंय. त्याप्रमाणे आपल्याला सर्व काही घडवून घेऊन यायचंय. 2 कोरिन्थ 3 अध्याय 3 वचनापासून आपण बघितलं तर पौल काय बोलत आहे, की शाईने नव्हे तर सदाजीवी देवाच्या आत्माने कोरलेले दगडीच्या पाट्यावर नव्हे, तर मांसमय अंतःकरणरूपी पाट्यावर कोरलेले आत्माचे सेवेच्या योगे तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र असे तुम्ही प्रसिद्ध आहात. आम्ही कोणाचे पत्र आहात? कोण आपल्यावर कोरलेलं आहे? आपण खूप समय मला माहीत नाही तुम्ही कधी भांडण केले का नाही? पण आमचं जीवन पूर्ण भांडणामध्येच गेलेलं आहे. इतकं दुःख, इतकं दुःख. सकाळी उठलं तर कधी रात्र होईल, रात्र झाला तर कधी सकाळ होईल, असंच आमचं जीवन होतं. आणि आमचा सर्वांचा अंतःकरणामध्ये इतकं काय-काय कोरलेले होते शब्द. आईने बोललेला शब्द, वडिलांनी बोललेला शब्द, वडिलांना आईनी बोललेले शब्द, आईनी वडिलांना बोललेला शब्द, इतरांनी आम्हाला बोललेला शब्द, आम्ही इतरांना बोललेला शब्द, इतकं कोरलेले होते अंतःकरणामध्ये, की ते काढणं अशक्य होतं. असं काय झालेलं खुणा झालेले होते आमच्या अंतःकरणात. त्याला बघितलं तर त्याचा पूर्ण चरित्र नाही. त्यांनी काय-काय बोललं त्याची पूर्ण इतिहास आमच्या समोर येणार. तसं आमचं जीवन होता. परंतु प्रभू आपल्याला बोलत आहे, आपण नवीन दगड आहे. आपण आता कोण आहे? नवीन दगड आहे आणि या दगडावर कोण कोरतोय? प्रभू त्याच्या आत्म्याद्वारे. कसं? त्याच्या आत्म्याद्वारे आपल्या अंतःकरणाचे जे फाटे आहे, ते मांसमय हृदयामध्ये तो लिहितोय. असं लिहीत आहे, की इतर लोकं जेव्हा आपल्याला वाचतात, कोण वाचतात? आहे ना? सर्व कोणी वाचू शकतं. आहे ना? कोणाला पण आपण बघतो, "काय झालं ताई? तुमचं तब्येत बरं नाहीये का?" "अरे तुम्हाला कोण सांगितलं? खरोखर माझं तब्येत बरं नाहीये." आहे ना? आपल्याला देवाने असं घडवलं, कोणी पण सहज रीतीने आपल्याला वाचू शकतोय. आपण कधी-कधी लबाडी करतोय. बोलतोय, "नाही, नाही, नाही, असं सर्व ठीक आहे हां, आम्ही चांगलं आहे." है ना? आपण बोलतोय, "नाही, नाही, काहीतरी असं आहे आम्हाला वाटतं." "नाही, नाही, काही नाही, काही नाही." असं थोडं डोकं दुखत होतं. काय त्यांना आपण काहीतरी दुसऱ्या ठिकाणी फिरवून टाकतोय. है ना? पण आपल्या अंतःकरणामध्ये जे लिहिलेलं आहे, समोरचा व्यक्ती वाचतोय का नाही? वाचून टाकतोय. आपल्याला परमेश्वर असं लिहिलेलं आहे, त्याचे वचने, तर आपण ख्रिस्ताची वचनाचे खजिना झालेली आहे, की कोणी पण सरळ रीतीने आपल्याला वाचू शकतंय. आपल्यामधून त्याच्या प्रीती, त्याची ज्ञान, त्याची अद्भुत आशीर्वाद, त्याचे सर्व शब्द, त्याचं जीवन आपल्यातून वाहत आहे. जोए जीवन, अनंत कालचं जीवन. कधी न संपणारं जीवन, कधी मलिन न होणारं जीवन, त्या जीवनाने देवाने आपल्याला जीवन दिलेली आहे. आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे. ते जीवनाचे आपण जिवंत पत्र आहे. कसं पत्र आहे आपण? जिवंत पत्र आहे. शाईने नाही लिहिलेलं आहे. शाईने लिहिलं तर बहुतेक मिटून जाणार. शाईने लिहिलं तर फाडून टाकणार, खराब होऊन जाणार. पण ते आत्म्याने लिहिलेले आहे. आत्माचा प्रभाव धुराधारी तलवारी ते पेक्षा तीक्ष्ण आहे.
म्हणजे हा दुनियाची कुठल्याही प्रकारची मलिनता आपल्याला मलिन करू शकत नाही. आपला वाईट करू शकत नाही. कित्येक लोक आले असतील आपली वाईट करण्यासाठी, परंतु परमेश्वराचा आत्म्याने लिहिलेली जे हे तलवारीपेक्षा तीक्ष्ण जे आहे, ते आपल्या अंतःकरणात जे मांसमय आहे, दगडाचे नव्हे, तर मांसमय फाट्यांवर ते जिवंत आत्म्याच्या प्रभावाने ते लिहिलेलं आहे. अद्भुत रीतीने लिहिलेलं आहे. आणि आम्ही ख्रिस्ताचे पत्र असे प्रसिद्ध आहे. आहे का मी? मी कोणाचा पत्र आहे? हेवाचा पत्र आहे का? वाईट करण्याचा पत्र आहे का? मी ख्रिस्ताचा पत्र आहे. आपण ख्रिस्ताचे पत्र आहे. जिवंत देवाचे पत्र आहे. जिवंत देवाचे लेकरं आहे आपण. आपल्याला कोणी पण वाचलं तर त्यांना ख्रिस्त भेटणं. पौल काय म्हणतोय, की आम्हाला भरोसा आहे, खात्री आहे. आपण असं जीवन जगायचं ना, आपल्यावर जे सेवा करतात, त्यांना खात्री भेटला पाहिजे. मी एकदा बिअर बारमध्ये होतो. बारमध्ये दारू प्यायला नव्हतो. बिअर बारच्या समोर माझा आपुस आमचा धंदा होता आणि आतमध्ये गेलो, टेबलवरती बसलं. बसून मी थम्स अप पीत होतो. काय पीत होतं? थम्स अप. माझा पप्पाचा मित्र समोर होता दुसऱ्या टेबलवर. त्यांनी बघितलं. त्यांनी मला, "पिऊन टाक." मी नाही सांगणार तुझ्या बापाला. मी घरी गेलो. माझ्या पप्पाला सांगितलं मी. पप्पांनी मला, "चिंता करू नको." तो हा माणूस गेला पप्पासमोर. पप्पाला सांगितला, "तुझा मुलगा राजा बिअर बारमध्ये बसला होता." माझा पप्पा काय बोलला? "माझा मुलगावर मला खात्री आहे, खात्री आहे." आपल्या परमेश्वराला, आपल्या दासांना, आपल्या भावांना, आपल्या बहिणींना आपल्यावर खात्री पाहिजे, की आम्ही ख्रिस्ताचे पत्र आहे. आम्ही हेवाचे पत्र नाहीये. आम्ही दुष्टाचे पत्र नाहीये. आम्ही वाईट कामाचे पत्र नाहीये. आम्ही दुनियाचे पत्र नाहीये. आम्ही देवाचे पत्र आहे. जिवंत परमेश्वराचे आम्ही पत्र आहे. ते खात्री सर्वांना पटवून द्यायचं आपण. जे काही शब्द आपल्याकडे आहे, ते शब्द आपोआप आपल्या नाही राहायला पाहिजे. जसं ख्रिस्त बोलतोय, की प्रभू येशू ख्रिस्त कोण होता? न दिसणारा देवाची प्रतिमा. ह्या दुनियावर, हा भूतलावर राहताना त्यांनी बोललं, हे शब्द माझे नव्हे, तर कोणाचे आहे? देवाचे आहे, बापाचे आहे. म्हणजे आपण जे काही बोलतोय, आपल्याकडे जे काही आहे, ते आपण देवाकडून घेऊन हा दुनियामध्ये द्यायला पाहिजे. आपण स्वतःचं दिलं तर काय राहणार? वाईट राहणार. आपण चांगलं कोणाचं करू शकत नाही. आपल्याकडे कुठलंही चांगलं नाहीच आहे. पण आपल्या बापाकडे आहे. तर बापाचा खजिना आपल्याकडे आहे. आपण कोण आहे? खजिनदार आहे. कोणाचा खजिना आहे आपल्याकडे? बापाचा खजिना आहे. तर त्याचा खजिना घेऊन आपण इतरांना द्यायला पाहिजे. स्वतःचा नाही. आपल्याकडे स्वतःचे शब्द नाही, स्वतःची रचना नाही, स्वतःची बुद्धी नाही, स्वतःचं ज्ञान नाही, स्वतःची योजना नाही, स्वतःचा अंगीचा बल नाही, तर देवाकडून घेणारे शब्द. मी तुम्हाला खचित सांगतोय, जर तुम्ही कुठलेही शब्द देवाकडून घेऊन या दुनियामध्ये वापरला, तर तुमचा विरुद्ध काहीही टिकू शकणार नाही. तुम्हाला पराभूत करण्यासाठी कुठलंही सामर्थ्य उठू शकत नाही. आज जो देव आपल्यामध्ये कार्य करत आहे, तो देव आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे. तो देव आपल्याला सामर्थ्य दिलेला आहे. तो देव आपल्याला सर्व बाबतीत श्रेष्ठ केलेला आहे, विजयी केलेला आहे. आपण सामर्थ्यहीन नाही. पण त्याचमध्ये मोठ्या-मोठ्या सामर्थ्याला देवापासून स्वतःला उंच करत आहे. त्या सर्वांना नतमस्तक करण्यासाठी सामर्थ्याने आपण जगतोय. ते सामर्थ्य, ख्रिस्ताचं सामर्थ्य आपल्या ठायी काम करत आहे.
आता देवबाप्पाचं वचन बोलत आहे, मी माझा मंडली बांधत आहे आणि हे मंडली जे आहे ना, आत्तापर्यंत चाललेल्या मंडलीसारखं नाही राहणार. या मंडलीची रचना वेगळं राहणार. हे अंतिम दिवसांमध्ये कार्य करणारं मंडली आहे. हे मंडळीची रचना परमेश्वर करत आहे आणि परमेश्वरचं वचन इथं बोललेलं आहे. त्याने आम्हाला नव्या कराराचा सेवक होण्यासाठी सामर्थ्य केलेलं आहे. आपल्याकडे जे सामर्थ्य आहे ते त्याचकडून येतोय. एक नवा करार आहे. या करारामध्ये त्याचा सेवक होण्यासाठी तो आम्हाला सामर्थ्य देतोय. त्याची सेवा करण्यासाठी आपली पाचारण झालेली आहे. स्वतःचा विचार, स्वतःची योजना, स्वतःचं कार्य, स्वतःसाठी जगण्यासाठी नव्हे, तर यापुढे आपण आपल्या स्वतःचा विचार सोडून पेत्राचा पहिला पत्र 4था अध्याय, पहिला वचन. म्हणूनच ख्रिस्ताने देहाने दुःख सोसिले, तसे तुम्ही तसेच मनोवृत्ती रूपी शस्त्र धारण करा. ख्रिस्ताने जसं दुःख सोसलेलं आहे, तसंच मनोरूपी शस्त्र आपण धारण करायचा. सर्व कार्य कुठून होतात? मनाने. मन वाईट तर सर्व वाईट. मन चांगलं तर सर्व चांगलं. नीतिसूत्र 23:7 जसा मनुष्य विचार करतो, तो तसाच आहे. म्हणजे त्याची बुद्धी, त्याचं मन काय आहे? तो बोलतो खा, खा, खा. पण त्याचं मन तुझ्यावर नाहीये. तो जसा विचार करतो, वाईट विचार करतो, तसं तो आहे. जसा मनुष्य चांगला विचार करतो, तसं तो आहे. त्यासाठी पौल इथं बोलत आहे, ख्रिस्ताचा मनोवृत्ती धारण करा. तेच मनोवृत्ती, तेच योजना, विचार हे बदलला पाहिजे आपला विचार. आपला विचार बदलणं अति आवश्यक आहे. आपल्यामधून जीवन वाहणार जेव्हा आपल्या मनोवृत्ती ख्रिस्तासारखा राहणार. कारण ज्याने देहात दुःख सोसिले आहे, तो पापापासून निवृत्त झालेला आहे. निवृत्त म्हणजे रिटायर झालेला आहे. आता पापाचा त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा प्रभाव होणार नाही. कुठल्याही प्रकारचा पापाचा वेतन जे मरण आहे, त्याचवर कार्य करणार नाही. साठी की तुम्ही आपले उरलेले देहामधील आयुष्य माणसाच्या वासनेप्रमाणे नव्हे, तर देवाच्या इच्छाप्रमाणे घालवावे. आता जे उरलेलं जीवन आहे, ते स्वतःसाठी नाही. तुम्ही ख्रिस्ताचे पत्र आहात. तुम्ही कोणाचे पत्र आहे? ख्रिस्ताचे पत्र आहे. तुम्हाला आत्म्याने लिहिलेलं आहे. तर उरलेलं जीवन स्वतःसाठी नाही. स्वतःचा वासनासाठी नाही. मनुष्याचा वासनासाठी नव्हे, तर देवासाठी, ख्रिस्तासाठी. आत्तापर्यंत जे आपण जगला ना, ते खूप झालेलं आहे. आत्तापासून, या दिवशीपासून, या क्षणापासून म्हणून की देव असं रचना करत आहे ना, आपण अंत समयचा त्याची मंडली आहे. आणि हे विश्वास ठेवा, नक्की मनात लिहा. जसं तुम्ही विचार करणार तुम्ही तसंच आहे. तर मनात लिहा, की नरकाचे द्वार तुमच्या विरुद्ध टिकून राहू शकणार नाही. तुम्हाला सेवकाचा आत्मा भेटलेला आहे. देवाचा गुलाम होण्यासाठी, हा शरीराचा गुलाम होण्यासाठी नाही. मनुष्याचा वासनाप्रमाणे चालण्यासाठी नाही, तर ख्रिस्ताचा गुलाम होण्यासाठी, तेच ख्रिस्ताची सेवा करण्यासाठी, ख्रिस्ताकडून आपल्याला त्या सेवाचा आत्मा भेटलेला आहे, सेवाचा सामर्थ्य भेटलेला आहे. लेख काय करतोय? जीवे मारून टाकतोय. उलटं बोललं तर मारून टाकायचं. जीवे मारून टाकतोय. जे काही नियम आहे. परंतु आत्मा जे आपल्यामध्ये त्यांनी कोरलेलं पत्र आहे, ते जीवनदायी पत्र आहे. त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त बोलला, "जे शब्द मी बोलत आहे, ते आत्मा आहे आणि ते जीवन आहे." आणि तेच शब्द आपल्यामध्ये कोरले गेलेले आहे, आपल्या अंतःकरणामध्ये. यापुढे आपण जे जगणार जीवन स्वतःचा वाचण्यासाठी नव्हे, देहामधील आयुष्य आपण वासनेप्रमाणे नव्हे, तर देवाच्या इच्छाप्रमाणे घालवण्यासाठी प्रभूनी आपल्याला पाचारण केलेलं आहे. त्याची पाचारण अद्भुत आहे. तो अद्भुत परमेश्वर आहे. ज्यांनी आपल्याला बोलाविलेला आहे, तो विश्वसनीय आहे. तो कधी सोडणार नाही आणि कधीही टाकणार नाही. तो जिवंत परमेश्वर आहे.
तुम्ही देवाचा सेवक होण्यासाठी सेवकाची आत्मा त्यांनी तुमच्यावर ओतलेली आहे. मनुष्याप्रमाणे तुमची दीक्षा नाही झालेली आहे. पण ख्रिस्ताचा सेवक होण्यासाठी त्याचा आत्माचा कार्य अद्भुत रीतीने त्यांनी प्रारंभिलेलं आहे. आपण आपल्या मनाला चांगलं ठेवूया. आपण बोलूया, प्रभू माझा अशक्तपणामध्ये तुझी शक्तीचा प्रकट कर. माझा कमजोरीमध्ये तुझा बल दाखव. हो बाप्पा, मला तुझी सेवा करायचं आहे. मनुष्याच्या वासनाने मला नाही जगायचं आहे. माझा अंतःकरणामध्ये आता कोणाविरुद्ध काही नाहीये बाप्पा. कालपर्यंत बहुतेक आत्तापर्यंत माझा अंतःकरणात होता. माझा भावानी हे माझा विरुद्ध बोललेला आहे. माझी वहिनी माझा विरुद्ध हे बोललेला आहे. खूप काही लेख होते बाप्पा, परंतु आज मी तुझसोबत एक होतो आहे. आणि त्या वधस्तंभावर माझे सर्व पाप, माझे अपराध, माझ्या नावात लिहिलेली सर्व करार तिथं खिळलेला आहे. त्याबद्दल उपकार मानतो. एक नवीन करार आत्म्याद्वारे त्यांनी माझा अंतःकरणामध्ये लिहिलेला आहे. आपण सर्व त्याचे पत्र आहे. कोणाचे पत्र आहे? ख्रिस्ताचे पत्र आहे. जर आपल्याला कोणी आता वाचलं, तर आपल्याला तो आपला मागचं जीवन नाही वाचलं पाहिजे. एक नवीन जीवन, आशीर्वादित जीवन. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर ख्रिस्ताच्या मुखातून निघणारे प्रत्येक शब्दाने जगतो. ते शब्द आपल्या अंतःकरणामध्ये कोरलेले पाहिजे. त्याचा आत्म्याला बोलू, हे आत्मा मजमध्ये काम कर. आपण प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वरा, तुझा उपकार मानतो. तू खूप दयाळू, मायाळू, कणवाळू देव आहे. बाप्पा, तुझे लेकरांना तू दुःखात पाहू शकत नाही. आणि आज नासर येशूच्या सामर्थ्यशाली नावामध्ये ते प्रत्येक दुःखाला, शारीरिक वेदनाला, प्रत्येक भीतीला, प्रत्येक त्रासला, मानसिक वेदनाला नासर येशूच्या नावात आम्ही नाहीनट करत आहे. दुष्टाचा दुष्टत्व, सातानाची कुयुक्ती, मनुष्याचे प्रत्येक तत्वज्ञान आणि प्रत्येक शस्त्र जे दुष्टाची प्रत्येक चाल आज नासर येशूच्या नावामध्ये नाहीनट करत आहे. पवित्र परमेश्वरा, तुझे सर्व लेकर तुझे दास व्हावे. तू त्यांना पवित्र ख्रिस्ताचा दास होण्यासाठी पाचारण केला, त्याबद्दल उपकार मानतो बाप्पा. यापुढे ते मनुष्याचे किंवा शरीराचे किंवा शारीरिक वासनाचे दास होऊ नये, परंतु तुझा दास हो बाप्पा. तू जे मंडळी बांधत आहे, तुझा आत्माचा कार्य त्यांच्या जीवनामध्ये होऊ दे बाप्पा. त्या आत्माचा कार्याचा विरुद्ध उभा राहणारा प्रत्येक वस्तू, प्रत्येक शब्द, प्रत्येक विचार, प्रत्येक सामर्थ्याला येशूच्या नावामध्ये नतमस्तक करत आहे. तुझा सामर्थ्य बाप्पा तुझ्या लेकरांमध्ये दिसू दे. प्रत्येक त्रासाचा नाव काही असो, कुठून पण येणारा जे शत्रूचे अग्निबाण असो, येशूच्या नावात आज आम्ही जमीन ध्वस्त करत आहे. प्रभू, तुझी महिमा करून घे. तुझा लेकरांना उंच कर. ज्या योजनामध्ये तू त्यांना निवडलेलं आहे, जे तुझा पूर्व ज्ञानातून तू त्यांना पाचारण केलेलं आहे, ते त्यांच्या जीवनामध्ये हो व आमीन असो. प्रत्येक तुझे प्रिय लेकरांवर तुझा आशीर्वादाची घोषणा करत आहे. त्यांना कुठल्याही प्रकारची त्रास होतो, जादूटोणा असो, त्यांचा कुठल्याही प्रकारचा त्रास होतो, आज नाझर येशूच्या नावामध्ये त्या दुष्टाचा प्रत्येक दुष्टत्वाला, प्रत्येक ताकदीला निघून जाण्याची घोषणा करत. उपकार मानतो प्रभू, तू बोललेला आहे आणि जसं घडणारच. तुझी मंडळी प्रार्थना करत आहे आणि नरकाचे द्वार याच्या विरुद्ध टिकून राहू शकत नाही. उपकार मानतो, यापुढे हे मंडळी स्वतःसाठी नाही, स्वतःच्या वासनांसाठी नव्हे, तर ख्रिस्तासाठी जगणार. ख्रिस्ताचा मनोवृत्ती धारण करून जगणारे मंडळी राहणार. तुझी इच्छा जसं स्वर्गात तसं असंच इथं पूर्ण होते. येशूचा पवित्र व गोड नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन.